सो आलेत ना सगळे आता? ओके. सो बघा, कालपर्यंत आपण कॉम्प्लेक्स नंबरमधला डीमोर्स थेरम स्टडी केला. डीमोर्स थेरमचा यूज काय होता? डीमोर्स थेरम आपण यूज केला टू फाइंड आउट द हायर पॉवर ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके, समजा स्क्वेअर असेल, क्यूब असेल, तर आपण एक्सपान्शनने आपण तो कॉम्प्लेक्स नंबर सॉल्व करू शकतो किंवा सिम्प्लिफाय करू शकतो. बट त्याच कॉम्प्लेक्स नंबरचा जर पॉवर 4 असेल, पॉवर 5 असेल, पॉवर 6 असेल अँड सो ऑन, तर ते सॉल्व करण्यासाठी आपण जी थेरम यूज करतो बघा, त्या थेरमचं नाव होतं डीमोर्स थेरम. ओके, ते आपण लास्ट 2 लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केलं. पहिल्या लेक्चरला थोडे बेसिक प्रॉब्लेम झाले आणि काल एक प्रॉब्लेम झाले आपले. मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता, मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी तो होमवर्क कंप्लीट केला असेल. ठीक आहे, इम्पॉर्टंट पॉईंट होता तो डीमोर्स थेरम. आता डीमोर्स थेरमला आणखीन एक ऑप्शन असतो बघा, तो आहे बायनॉमियल थेरम. ओके, बायनॉमियल एक्सपान्शन आपण त्याला म्हणतो. ते आपल्याला चौथ्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. सो 2 आहेत ते. जर डीमोर्स थेरमने आपल्याला जर स्पेसिफिक जर विचारलं सॉल्व करायला, तर आपण थेरी पेपरला तो डीमोर्स थेरमनेच सॉल्व करणार आहे. आणि जर डीमोर्स थेरमने जर स्पेसिफिक जर नाही विचारलं आपल्याला, तर वी कॅन सॉल्व दॅट प्रॉब्लेम बाय युझिंग बायनॉमियल थेरम ऑल्सो. ठीक आहे, बट मला असं वाटतं की डीमोर्स थेरमच तुम्हाला ओके राहील, काय जास्त डिफिकल्ट नाही येते. ठीक आहे. सो आज आपल्याला स्टडी करायचं आहे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. ओके, इथं सर युनिटीचा स्क्रीन दिसत नाहीये. हां, स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन शेअर नाही आहे का? एकच मिनिट. हो. ओके, हां, स्क्रीन शेअर नाही आहे. दिसतंय आता? हो. ओके. सो आता आपल्याला स्टडी करायचं आहे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. युनिटीचा याच्यामध्ये मिनिंग असतो, युनिटी म्हणजे 1. ओके, 10वीपर्यंत आपण जनरली काय स्टडी केलं की 1चा क्यूब रूट किती असतो रे? 1. बरोबर ना? कारण 1चा क्यूब रूट तुम्ही 1 असं कन्सिडर केला आणि आपण 10वीपर्यंत ते केलं. कारण 10वीपर्यंत आपल्याला सिलेबसमध्ये फक्त रिअल नंबर्स होते. त्यावेळेस आपण इमॅजिनरी नंबर किंवा कॉम्प्लेक्स नंबर स्टडी केले नव्हते. ओके, बट आता जर तुम्ही 1, 2 किंवा कोणत्याही नंबरचं ज्यावेळेस तुम्ही क्यूब रूट फाइंड आउट करताय ना, तर त्यावेळेस त्याचे 3 रूट येणार आहेत. ओके, 3 रूट्स. एक असणार आहे रिअल आणि 2 असणार आहेत इमॅजिनरी. बट आपल्या सिलेबसला फक्त युनिटी म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे, 1चा क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, 1चा युनिटी म्हणजे 1. ही युनिटी, एक मिनिट, समथिंग इज हॅपन. ठीक आहे ना, समजलं ना? युनिटी म्हणजे 1 आहे. सो आपल्याला 1चा काय करायचा आहे, क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. आता याला मी एका इक्वेशनच्या वेने सॉल्व करतो. कन्सिडर करा की एक्स क्यूब इज इक्वल टू 1 आहे. बरोबर, एक व्हेरिएबल आहे, त्याचा जो क्यूब आहे तो 1 आहे. जर आपल्याला हाच जर क्वेश्चन 10th जर असता, तर आपण काय केलं असतं की एक्सचा क्यूब रूट घेतला असता, एक्स 1चा क्यूब रूट 1. ओके, बट मला त्याचे ऑल रूट्स फाइंड आउट करायचे. आता याला थोडं मी सिम्प्लिफाय करतो. सो 1ला मी लेफ्ट साईडला घेतलं, लेफ्ट साईडला घेतल्यावरती तो झाला -1 इज इक्वल टू 0. बरोबर का? एक्स क्यूब -1 इज इक्वल टू 0. आता हे बघा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो मी 8वीमध्ये स्टडी केला होता. फॉर्म्युला असा आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू, म्हणजे पहिल्याचा पण क्यूब आहे मायनस दुसऱ्याचा पण क्यूब आहे. याचा आन्सर काय असतं, ए मायनस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये त्या 2 नंबरचं सबस्ट्रॅक्शन, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येतं ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू असतं ए मायनस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येतं ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, आता इथं एक्स क्यूब आहे म्हणजे आपला ए, आणि इथं 1चा किती पॉवर घ्या तो आन्सर 1च असतं. बरोबर, सो हा आपला बी. ओके, सो हा फॉर्म्युला मी अप्लाय करणार आहे इथं. सो दिस इज द फॉर्म्युला जो आपण अप्लाय करणार आहे आपल्या या इक्वेशनसाठी. ओके, सो काय होईल बघा, देअरफॉर वी कॅन राईट एक्स क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. हा जो होता इथं मी हा फॉर्म्युला यूज जर केला. ओके, रिपीट करत नाही मी ही स्टेप. सो सांगा पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, ए मायनस बी. ए कोण आहे, एक्स आहे.
सो ए मायनस बी, एची जागेवरती तुम्हाला लिहायचा एक्स मायनस वन, हा झाला पहिला ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर प्लस ए बी, दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स इंटू वन एक्स प्लस बी स्क्वेअर म्हणजे वनचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, आता इथं दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आलं, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजे याचा मिनिंग काय आहे, एक तर एक्स मायनस वन इज इक्वल टू 0 असेल किंवा एक्स स्क्वेअर एक्स प्लस वन याचा आन्सर 0 असेल. बरोबर, दोघापैकी एक. हां, याला जर मी सॉल्व्ह केलं तरी तर मला एक्सची व्हॅल्यू किती भेटते आहे 1. आणि 10वीपर्यंत आपण हे स्टडी केलं होतं. एक्सची व्हॅल्यू 1 म्हणजे काय की ह्या नंबरचा जो क्यूब रूट होता 1चा क्यूब रूट किती आला आपला 1 आला, म्हणजे एक्सचं क्यूब रूट निघलं एक्स आणि 1चा क्यूब रूट किती आला 1, म्हणजे रिअल नंबर. याला सॉल्व्ह केल्यावरती आता मला सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. सेकंड इक्वेशन जर मी सॉल्व्ह केलं तर सेकंड इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर मला बाकीचे दोन रूट्स भेटणार आहेत. ओके, सेकंड इक्वेशन काय बघा, नाव एक्स स्क्वेअर प्लस वन इज इक्वल टू 0. हे कोणतं इक्वेशन आहे, क्वाड्रेटिक आहे. बरोबर, याचे फॅक्टर्स पडतात का, फॅक्टर्स पडत नाही आहे. मग याला कोणत्या मेथडने जायचं आहे आपल्याला, कम्पेअरिंग विथ, 10वीला तुम्ही एक स्टडी केली ती बघा मेथड. याला कम्पेअर करा कोणाबरोबर, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. बरोबर, इथं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए आणि इथं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे किती झाला 1, म्हणजे एची व्हॅल्यू 1 झाली. इथं एक्सचा कोइफिशियंट किती बघा बी आणि इथं एक्सचा कोइफिशियंट किती आहे काहीच नाही म्हणजे 1 आणि सीची व्हॅल्यू किती रे, सीची व्हॅल्यू 1. सो ए 1 झाला, बी 1 झाला, सी 1 झाला. ओके, सो नेक्स्ट काय फाइंड आउट करतो आपण, बी स्क्वेअर मायनस 4ac. तुम्हाला आठवत असेल बघा 10वीला होतं तुम्हाला हे, बी स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस 4, एची व्हॅल्यू 1, सीची व्हॅल्यू 1. बरोबर, 1चा स्क्वेअर 1 मायनस 4 इंटू 1 झालं 4, 1 मायनस 4 किती -3. ही व्हॅल्यू कोणाच झाली, बी स्क्वेअर मायनस 4ac. आपल्याला काय लागत असतो इथं, स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू काय आला, स्क्वेअर रूटमध्ये -3. बरोबर, स्क्वेअर रूटमध्ये -3 आला म्हणजे हा कोणता नंबर झाला, इमॅजिनरी नंबर. याला आपण कसं लिहितो, कॉम्प्लेक्स नंबरचं पहिले लेक्चर तुम्हाला आठवलं असेल बघा, फर्स्ट लेक्चर. -3ला लिहायचं आपल्याला 3 इंटू -1. बरोबर, मग हा 3 मी सेपरेट केला, √3. आता रूटमध्ये कोण राहिलं, -1. रूटमध्ये -1 ही कोणाची व्हॅल्यू असती रे, यस आय, करेक्ट. रूटमध्ये -1 ही आयची व्हॅल्यू आहे. जस्ट मिनिट. सो इथं आला आपला आय. ओके, सो स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac याचा आन्सर किती आलं, √3i. देअरफोर द रूट्स आर, ठीक आहे. सो रूटचा फॉर्म्युला एक्सच्या फॉर्ममध्ये येणार आहे. काय फॉर्म्युला असतो तो, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2 टाइम्स ए. ओके, सो मायनस बी, बीची व्हॅल्यू किती बघा, ए बी सी तिघांची व्हॅल्यू 1 1 1 आहेत. ओके, सो इथं झाला -1 प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती झाली 3i डिवायडेड बाय 2 इंटू एची व्हॅल्यू परत किती 1. म्हणजेच काय होईल, -1 प्लस और मायनस √3i डिवायडेड बाय 2 इंटू 1 2. हे आय रूटच्या बाहेर आहे. इथं होईल √3, इथं आहे आय. ओके, आता याला मी सेपरेट करून लिहितो म्हणजे काय होईल, देअरफोर रूट्स काय येतील, एक्स इज इक्वल टू एकदा प्लस करून लिहा एकदा मायनस करून लिहा. म्हणजेच पहिला रूट झाला तुमचा -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2 और आणखीन एक रूट काय झाला, एक्स इज इक्वल टू -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. बघा 1चे टोटल किती रूट्स आले रे, मग आता 3 आले, 3. हे बघा इथं वरती एक निघाला होता, एक्स इज इक्वल टू 1. हे आपल्याला 10वीपर्यंत माहीत होतं. बरोबर, हा रिअल नंबरमध्ये रूट आला. करेक्ट, इथं मी मार्क करून ठेवतो. हे रूट कोणत्या नंबरमध्ये आला आपला, रिअल नंबरमध्ये आला. दिस इज अ रिअल नंबर, ओनली रिअल नंबर. ओके, आणि बाकीचे जे 2 रूट आले बघा आपले हे. ओके, हे रूट्स कोणत्या फॉर्ममध्ये आले आपले, कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये आले. म्हणजे टोटल 1चे रूट झाले बघा 3. त्यामध्ये 1 झाला रिअल रूट आणि बाकी 2 कोणते झाले, कॉम्प्लेक्स रूट.
म्हणून याला म्हणतात कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. युनिटी मीन्स 1. ओके, सो देअरफोर आपले जे 3 रूट्स आहेत 3 लिहितो बघा मी. देअरफोर द रूट्स आर, पहिला आला त्याला मी x1 कन्सिडर करतो 1. दुसरा, सगळ्यांना स्क्रीन आणि आवाज दिसतोय, स्क्रीन दिसते आणि आवाज येतोय ना रे माझा? हो. ओके, इथं थोडा इंटरनेट इश्यू झाला आता. x1 इज इक्वल टू 1, x2 ची व्हॅल्यू आहे -1 प्लस √3i, -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2, अँड थर्ड आहे x3 इज इक्वल टू -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. हे 3 रूट्स आहेत. ओके, समजलं आहे? लक्षात ठेवा बरं करा व्हॅल्यू. -1 प्लस √3i अपॉन 2 सिम्पल आहे, आणि -1 मायनस √3i अपॉन 2 हे 3 रूट झाले. आता कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी जो आहे, नाव कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी इज डिनोटेड बाय, याला डिनोट करतो आपण ह्या सिम्बॉलने, याला म्हणतात ओमेगा. ओके, डब्ल्यू सारखा नाही काढायचा तो, थोडासा म्हणजे डब्ल्यूच असतो ॲक्च्युअलमध्ये तो. ओके, सो याला डब्ल्यू न म्हणता याला काय म्हणायचं आहे बघा, ओमेगा. दिस सिम्बॉल इज कॉल्ड ॲज अ ओमेगा. इट इज कॉल्ड ॲज ओमेगा. ओके, त्यांना रीड करायचं ओमेगाने. सो इथून पुढे आपण कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी जे आहे बघा, ते कशाने रिप्रेझेंट करणार आहे, ह्या सिम्बॉलने. इट इज कॉल्ड ॲज अ ओमेगा. हे तुम्ही फिजिक्समध्ये पण स्टडी करणार आहे बघा. ओमेगा आपण जनरली यूज करतो अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी वगैरे, ठीक आहे, फिजिक्समध्ये. सो इथं आपण त्याला डिनोट करणार आहे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीसाठी. म्हणजे काय होईल बघा, जिथं तुम्हाला एक्स दिसतोय ना तिथं डायरेक्ट मी आता ओमेगा यूज करणार आहे. बघा इथं x³ इज इक्वल टू 1 होता. ओके, हे एक इक्वेशन बघा, आणि इथलं ते हे एक इक्वेशन मी तिथं रेड पेनने मार्क करतो बघा. हे पहिलं इक्वेशन आपलं x³ इज इक्वल टू 1, आणि इथलचं एक इक्वेशन आहे आपलं x² प्लस x प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, सो इथं तुम्ही डायरेक्टली काय यूज करू शकता, आता ओमेगा यूज करू शकता. ओके, सो यू कॅन राईट देअरफोर तुम्हाला इथं काय आता इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज भेटणार आहे. ओमेगा क्यूब एक्सच्या जागेवरती, इथं वाटलंच त्याला इक्वेशन म्हणू आपण. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो, आणि याला मी इक्वेशन 2 कन्सिडर करतो इथं. ओके, सो इथून काय होईल आता आपल्याला, मी तिथं त्याच्या एक्सच्या जागेवरती मला ओमेगा यूज करायचं आहे. सो इथं मी देतो फ्रॉम 1 अँड 2. ठीक आहे, फ्रॉम 1 अँड 2, just wait denoted by so इथे लिहितो मी आता फ्रॉम 1 अँड 2. सो तिथं x³ होता 1च्या इक्वेशनला, x जागेवरती मी ओमेगा वापरला, ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. सो सगळ्यात इम्पॉर्टंट व्हॅल्यू, जसं आपण आयच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या होत्या बघा, I⁴ ची व्हॅल्यू किती असते 1. सिमिलरली ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असणार आहे 1, हे आपल्याला माहिती आहे. ओमेगा क्यूब म्हणजे काय झाला, तो क्यूब झाला आहे, 1चा क्यूब 1, बरोबर. सो ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 झाली. आणि सेकंड इक्वेशन जे आहे बघा, सेकंड इक्वेशन काय होतं, x² प्लस x प्लस 1. एक्सच्या जागेवरती मी ओमेगा यूज करतोय, सो ते काय होईल, ओमेगा² प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. दीज आर द 2 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन्स. ओके, VIMP, ठीक आहे ना. खूप इम्पॉर्टंट इक्वेशन भेटले बघा, हे 2 लक्षात ठेवायचं. याला ओमेगा क्यूब याची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे, ठीक आहे. आणि ओमेगा² प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 झाला, ठीक आहे. याला आपण ॲज अ प्रॉपर्टीमध्ये पण लिहू शकतो, म्हणजे ह्या त्यांच्या प्रॉपर्टीज ॲक्च्युअली कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीच्या. कारण इथून मी आता कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीला ओमेगाने डिनोट करणार आहे. ओके, सो ओमेगा क्यूबची व्हॅल्यू झाली 1, आणि ओमेगा² प्लस ओमेगा प्लस 1 ह्या तिघांची ॲडिशन किती असणार आहे 0. सो काय होईल माहिती आहे का, इथून आपल्याला 3 इम्पॉर्टंट इक्वेशन भेटणार आहेत. म्हणजे कसं बघा, मी तुम्हाला मार्क करून दाखवतो इथं. सपोज मी ओमेगा² प्लस ओमेगा दोघांना लेफ्ट साईडला ठेवलं, ओमेगा² प्लस ओमेगा दोघांना काय केलं, लेफ्ट साईडला ठेवलं. 1ला जर राईट साईडला नेलं तर ओमेगा² प्लस ओमेगा दोघांची ॲडिशन किती होईल, -1, कारण 1 तिकडे गेला. ओके, सेकंड आता मी ओमेगा² आणि 1ला लेफ्ट साईडला ठेवतो, ओमेगा² प्लस 1.
सो राईट साईडला कोण जाईल आता ओमेगा. सो ओमेगा स्क्वेअर प्लस वनची व्हॅल्यू काय आली मायनस ओमेगा. बरोबर. नंबर 3 आता इथं मी ठेवला ओमेगा प्लस वन लेफ्ट साईडला, तर ओमेगा स्क्वेअर राईट साईडला जाईल. सो काय होईल हा मायनस ओमेगा स्क्वेअर. हे मी प्रॉब्लेममध्ये यूज करणार आहे. हा येतं लक्षात. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इज इक्वल टू मायनस वन, ओमेगा स्क्वेअर प्लस वन इज इक्वल टू मायनस ओमेगा, आणि ओमेगा प्लस वन काय झाला मायनस ओमेगा स्क्वेअर. ओके राहील लक्षामध्ये. हे मी प्रॉब्लेम्समध्ये पण याला आपल्याला यूज करायचं आहे. ठीक आहे ना. ओके आता थर्ड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, याला मी प्रॉपर्टीज आपण कन्सिडर करू. ओके ही झाली आपली पहिली. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू असणार आहे 1. दुसरं आहे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके आता नंबर 3 आहे बघा. आपले बाकीचे दोन जे रूट आले ना x2 तो किती आला -1 मायनस रूट मायनस म्हणा किंवा प्लस म्हणा. ठीक आहे. -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय 2, आणि जो तिसरा रूट आला आपला x3 तो काय होता -1 मायनस रूट 3i अपॉन 2. सो काय करायचं आहे माहिती आहे का, त्याच्यापैकी एका रूटला आपल्याला कन्सिडर करायचं आहे अल्फा, आणि दुसऱ्या रूटला मला कन्सिडर करायचं आहे बीटा. ओके जो एक रूट आहे बघा अल्फा त्याला मला कन्सिडर करायचं आहे बीटा, आणि जो बीटा आहे त्याला कन्सिडर करायचं अल्फा. आता तुम्हाला एक प्रॉब्लेम आठवला का रे, आपण एक थेरीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. ए स्क्वेअर इज इक्वल टू बी. हे दोन इक्वेशन दिले होते बघा, तुम्हाला आठवते का व्यवस्थित बघा तुम्ही. आपण प्रॉब्लेम घेतलेला आहे बघा तो, आणि त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे, याला आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे. म्हणजे मी याची ए व्हॅल्यू घेतली होती, आणि एचा जर मी स्क्वेअर केला तर मला ही व्हॅल्यू भेटली होती बी. ओके आणि ज्यावेळेस मी बी ही व्हॅल्यू घेतली होती, याचा जर मी स्क्वेअर केला तर मला ही व्हॅल्यू भेटते. म्हणजे काय तिथं आपण ऑलरेडी ते प्रूव्ह केलेलं आहे. सो इथून तुम्हाला इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय भेटणार आहे ती मला डिस्कस करायची आहे. इथून तुम्हाला प्रॉपर्टी काय भेटते आहे, जर मी अल्फाचा जर स्क्वेअर केला म्हणजे ह्या नंबरचा जर स्क्वेअर केला तर मला हा नंबर भेटणार आहे. म्हणजे अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असणार आहे बीटा. ओके अँड बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असणार आहे अल्फा. ही माझी थर्ड प्रॉपर्टी आहे. ओके तुम्ही जर याला अल्फा कन्सिडर करताय तर अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू असणार आहे बीटा, म्हणजे हा नंबर भेटेल तुम्हाला. आणि जर तुम्ही ह्या नंबरचा जर स्क्वेअर केला ओके तर तुम्हाला कोणता नंबर भेटेल मग. ह्या नंबरचा जर स्क्वेअर केला तुम्ही तर बीटाचा स्क्वेअर केला तर तुम्हाला काय भेटेल अल्फा भेटेल. आलं लक्षामध्ये. ओके आता नंबर 4 जर आपण दोघांची जर ॲडिशन केली तर काय होईल. फोर्थ प्रॉपर्टी नंबर 4 म्हणजे मला काय लागतं आता अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करायचं आहे. ओके अल्फा प्लस बीटा करा. आता हे काय आपण प्रूव्ह केलेलं नाही अल्फा प्लस बीटा, हे मी प्रूव्ह केलं तर म्हणून मी अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू बीटा आणि बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा डायरेक्टली लिहिलं. आता सपोज मी अल्फा प्लस बीटा लिहितोय. ओके अल्फा प्लस बीटा मला सॉल्व्ह करायचं आहे. सो काय होईल बघा अल्फाची व्हॅल्यू किती आहे -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय 2. बीटाची व्हॅल्यू काय आहे प्लस करतो ना आपण मध्ये -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 2. डिनॉमिनेटर सेम आहे, वी कॅन राईट ओनली वन टाइम 2. -1 प्लस रूट 3i करेक्ट. आता हे बघा इथं प्लस आणि इथं मायनस आहे. प्लस मायनस काय झाला -1 प्लस मायनस परत काय झाला मायनस रूट 3i करेक्ट. ओके सो काय होईल बघा इथलचा प्लस रूट 3i इथलचा मायनस रूट 3i कॅन्सल झाला. राहिलं कोण -1 डिवायडेड बाय 2. -1 किती -2 डिवायडेड बाय 2. ओके सो काय झालं आन्सर इथं -1 येत आहे. अल्फा प्लस बीटा दोघांची ॲडिशन किती येते आहे -1 येते आहे. ओके आता सिमिलरली मला सांगा अल्फा मायनस बीटा किती येईल रे मग जर केलंच आपण तर +1 आपण जर मायनस जर केलं ना तर मायनस केल्यामुळं काय होईल माहिती आहे का ह्या दोघांचे पण साईन चेंज होतील पुढचे. मायनस केल्यावरती हा प्लस होईल म्हणजे 1 कॅन्सल होऊन जाईल. बरोबर करून दाखवतो मी तुम्हाला काय होईल. जर मी अल्फा मायनस बीटा केला आता अल्फाची व्हॅल्यू किती आहे -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय 2 मायनस हे -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 2. ओके डिनॉमिनेटर सेम आहे, वी कॅन राईट ओनली वन टाइम 2. हा -1 प्लस रूट 3i हे जो मायनस आहे ना मधला या मायनसने यात पुढच्या दोघांचे पण साईन चेंज होणार आहे. बरोबर कारण हा मायनस काय झाला +1. हा मायनस काय झाला प्लस रूट 3i. बरोबर
म्हणजे इथं कोण कॅन्सल झाला आता, -1 आणि +1 कॅन्सल झाला, म्हणजे काय झाला हा 2 टाइम्स √3i डिवायडेड बाय 2, बरोबर का. √3i प्लस हा √3i म्हणजे 2 टाइम्स, परत झाला 2 काय झाला कॅन्सल, म्हणजे अल्फा मायनस बीटा जो आहे तो किती येतोय √3i येतोय. समजलं ना. +1 नाही येत. अल्फा मायनस बीटा किती येतो सांगा परत मला. अल्फा मायनस बीटा किती येतोय √3i येतो. येस, +1 नाही येते. अल्फा प्लस बीटा येतो -1. आता शेवटची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची, अल्फा इंटू बीटा, दोघांचं मल्टिप्लिकेशन. अल्फा इंटू बीटा, अल्फाची व्हॅल्यू काय आहे -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2, यांनाही मला मल्टिप्लाय करायचं आहे, -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. ओके, डिनॉमिनेटरला इथं 2चं मल्टिप्लिकेशन किती झालं 4 डिनॉमिनेटरला. ठीक आहे. आता हे कोणत्या फॉर्ममध्ये रे बघा, -1 प्लस √3i -1 मायनस √3i, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, म्हणजे a² मायनस b². इथं ए कोण आहे -1 -1चा स्क्वेअर मध्ये साईन मायनस, आणि इथं काय होईल √3i चा स्क्वेअर. ओके, हे झालं a² मायनस b², त्या फॉर्ममध्ये होतं ना ते ब्रॅकेट. सो 1/4 -1चा स्क्वेअर किती 1, बरोबर. इथं मायनस √3चा स्क्वेअर किती 3, आणि इथं आयचा स्क्वेअर किती रे i². ओके, सो इज इक्वल टू काय होईल बघा 1/4, इथं 1 मायनस ओके 3, आणि पुढं कोण आहे i² आहे. i² ची व्हॅल्यू किती -1. -1. येस, सो 1/4, इथं हे मायनस काय झालं प्लस, 3 इंटू 1 3, 1 + 3 किती रे 4, ब्रॅकेटमध्ये 4, डिनॉमिनेटरला 4, 4 कॅन्सल, आन्सर किती 1, म्हणजे अल्फा इंटू बीटा दोघांचं आन्सर किती आलं आपलं 1 आलं. ओके, सो काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता, 3 व्हॅल्यूज आपल्याला लक्षात ठेवायच्यात. प्रॉपर्टी नंबर कितीमध्ये आपण 4 मध्ये, बरोबर ना. येस, मी तुम्हाला परत त्या समरी करून देतो बघा, त्या 4ही प्रॉपर्टीज. आपल्या लक्षात काय ठेवायचं इथं, अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू किती असणार आहे -1. अल्फा मायनस बीटा, अल्फा बीटा समजलं कोण आहे ते रूट्स आहेत. ओके, कॉम्प्लेक्स रूट्स आहेत ते. अल्फा मायनस बीटा दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर काय भेटतं आपल्याला √3i, आणि याच दोघांचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं अल्फा बीटा तर मला भेटतोय +1. ठीक आहे ना. सो दिस इज द इम्पॉर्टंट. सो आपल्या टोटल 4 प्रॉपर्टीज झाल्या, तेवढ्याच मला यूज करायच्यात. सो काय बघितल्या मी तुम्हाला पुन्हा सांगतो समरी. ओके, सो वाटलं असं तुम्ही इथं तसंही लिहून ठेवा की इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज म्हणून. इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीज, म्हणजे त्या व्हॅल्यूज. कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला तेवढ्याच 4 प्रॉपर्टी वापरायच्या, त्याच्या बाहेर मला काहीच वापरायचं नाही आहे. ओके, सो सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय आपली की ओमेगा क्यूब. ओमेगा कोणासाठी वापरला आहे आपण, कॉम्प्लेक्स क्यूब रूटसाठी वापरला आहे, बरोबर. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असणार आहे 1. सेकंड प्रॉपर्टी काय आहे ओमेगा² प्लस ओमेगा प्लस 1, ते x² प्लस x प्लस 1च्या जागेवरती आला हे. ओमेगा² प्लस ओमेगा प्लस 1 याची व्हॅल्यू किती असणार आहे 0, बरोबर. याच्यातून मला 3 इक्वेशन भेटतात. ओमेगा² प्लस ओमेगाची व्हॅल्यू असणार आहे -1. सेकंड, ओमेगा² प्लस 1ची व्हॅल्यू असणार आहे -ओमेगा. आणि नंबर 3, ओमेगा प्लस 1 याची व्हॅल्यू असणार आहे -ओमेगा². ठीक आहे. नेक्स्ट नंबर 3, थर्ड नंबरची प्रॉपर्टी काय बघितली आपण, एकाला आपण अल्फा कन्सिडर केला आहे, दुसऱ्याला बीटा, बरोबर ना. हे बघा इथं, आणि मग α² इज इक्वल टू बीटा असतो, β² इज इक्वल टू काय असतो अल्फा. तुम्ही कोणालाही अल्फा बीटा कन्सिडर करू शकता, त्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. सो अल्फा इज इक्वल टू कोणाला कन्सिडर केलं आपण -1 प्लस √3i डिवायडेड बाय 2, आणि बीटा आपण कन्सिडर कोणाला केलं मग -1 मायनस √3i डिवायडेड बाय 2. सो इथून प्रॉपर्टी काय भेटते आपल्याला की अल्फाचा जर स्क्वेअर केला तर मला बीटा भेटेल, आणि जर मी बीटाचा स्क्वेअर केला तर काय भेटेल अल्फा. ओके, नेक्स्ट नंबर 4 नंबरची प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये 3 इक्वेशन्स आहे टोटल आपले. त्यातलं पहिलं आहे, जर मी अल्फा आणि बीटा दोघांची ॲडिशन केली
तर मला -1 भेटतोय. सेकंड, जर मी अल्फा आणि बीटाचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर मला √3i भेटतंय. आणि नंबर 3, जर मी अल्फा इंटू बीटा केला, अल्फा इंटू बीटा, तर मला भेटतंय +1. ओके, सो एवढं तुम्हाला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पेज बघा आजच्या लेक्चरचं हे. ठीक आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे बघा. ओके, सो 1चे 3 रूट येतात आपल्याकडं, 1 आणि 2 कॉम्प्लेक्स, आणि हे त्याच्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज मी तुम्हाला प्रूव्ह करून दिल्यात त्या. ठीक आहे, सो आपल्याला आता याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. एक सिंपल प्रॉब्लेम पासून आपण स्टार्ट करूया. सो क्वेश्चन 1.4 एक्झरसाइज मधलाच क्वेश्चन आहे पहिला. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ म्हणून आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, त्यातला फर्स्ट आहे ω⁻18. जसं आपण आयच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या जाईल तसं ह्या फाइंड आउट करायच्या. आता ω⁻18 जर मला फाइंड आउट करायचं असेल तिथं I⁴ ची व्हॅल्यू 1 होती, बरोबर. म्हणून कोणत्याही हायर पॉवरला आपण 4 ने डिवाइड केलं. आता इथं ω³ ची व्हॅल्यू 1 आहे. सो कोणत्याही हायर पॉवरला कितीने डिवाइड करावं लागेल का आपल्याला? इथं 3 ने डिवाइड करावं लागेल. ओके, इथं मी कॅल्क्युलेशन सांगतो बघा तुम्हाला. काय करायचं आहे, जो काही नंबर दिला आहे पॉवरला त्याला 3 ने डिवाइड करा. सो 3 6 18, करेक्ट आहे. म्हणजेच ω⁻18 कसा लिहायचा आहे, इथं लिहायचा ω³. ओके, डिव्हिजन दिल्यावरती जो आपला क्वोशंट आला आहे, क्वोशंट किती आला इथं आपला 6, तो इथं पॉवरच्या प्लेसवर लिहायचा. जसं तिथं आपण I⁴ फॉर्ममध्ये लिहायचो. जर तुम्ही नवीन कोणी असेल बघा, त्याला जे आयचे व्हिडिओज वगैरे बघायचे असतील तर ते आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत. ओके, ते नाव आहे बघा, त्याला कॉम्प्लेक्स नंबर नावानेच प्लेलिस्ट आहे. त्याच्यावरती आत्तापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आपण. तिथं तुम्ही जाऊन क्लिअर करू शकता. सो तिथं आपण I⁴ लिहायचो. इथं आता हे झालं ω³, कारण ω³ ची व्हॅल्यू 1 आहे, इंटू. ओके, परत ओमेगाचा पॉवर काय द्यायचा, रिमाइंडर किती राहिला इथं 0, बरोबर. ω³ ची व्हॅल्यू किती 1, 1चा पॉवर 6 आणि ओमेगाचा पॉवर 0. हा 0 कुठून आला बघा, लक्षात ठेवा. इथं ω³ लिहायचा कारण मी 3 ने डिवाइड केलं आहे, कारण ω³ ची व्हॅल्यू 1 असणार आहे. हा 6 कुठून आला, हा डिव्हिजन केल्यावरती जो क्वोशंट आहे तो इथं लिहिला 6, आणि हा 0 कुठून आला आहे, तो रिमाइंडर आहे. ओके, बाकी आपली 0 राहिली होती, सो 0. ओके, इथं ओमेगाच लिहायचा फक्त. सो कोणत्याही नंबरचा पॉवर 0 जर असेल ना तर आन्सर 1 येतं, बरोबर आहे. सो 1चा पॉवर 6 किती झाला 1, 1 इंटू 1, आन्सर 1. सो ω⁻18 चा आन्सर काय झालं, 1 झालं, करेक्ट. आता मला तुम्ही सांगा नंबर 2, ω⁻21 चा आन्सर काय येईल. सेम 21 ला 3 ने कंप्लीट डिवाइड होतंय का रे. ω⁻21 equal to ω³ is equal to 1⁻7 इंटू ω⁻0, बरोबर. ω³ किती झाला हा 1, 1चा पॉवर 7 आणि हे 1, 1चा किती जरी पॉवर घेतात आन्सर किती 1. सो 1 इंटू 1, आन्सर किती झाला आपलं फायनल परत 1. म्हणजे थोडक्यात काय बघा, ट्रिक काय याला, जर 3 ने जर कंप्लीट डिवाइड जर होत असेल ना नंबरला 3 ने, इथं वरती नंबर 18 होता, याला 3 ने कंप्लीट डिव्हिजन जाती आहे, सो आन्सर आपलं 1 आलं. इथं 21 आहे, 3 ने कंप्लीट डिवाइड होते, सो आन्सर परत किती आलं 1. आता पुढचे 2 एक्झाम्पल आहेत, मला डायरेक्ट आन्सर सांगा काय येईल. ω⁻−30 किती आन्सर यायला पाहिजे, 1, करेक्ट. -1 मायनस नाही येत, चल मी सॉल्व्ह करून दाखवतो. +1 येतं, +1, करेक्ट. मायनस काय नाही येणार, याला मी खाली घेऊन जातो, बरोबर का. 1/ω पॉवर 30, इथं जर मायनस असेल ना तर त्याचं काय करायची, पोझिशन चेंज करायची. म्हणजे नंबर माझा न्यूमरेटरला होता, त्याला मी खाली घेऊन गेलो डिनॉमिनेटरला, बरोबर. आपल्याकडे रूल ऑफ पॉवर ऑफ इंडायसेस आहेत बघा, रूल, त्याच्यानुसार याला मी खाली आणलं, तो झाला ω⁻30, बरोबर. आता खाली सॉल्व्ह करा त्याला, ω⁻30, याचा आन्सर किती येणार तुम्हाला माहिती आहे, 1/, हे बघा, ओमेगाचा पॉवर 3, त्याचा पॉवर किती होईल 10, 10 3 30 ना, आणि इंटू ओमेगाचा पॉवर किती
रिमाइंडर 0 राहतो. सो डिवायडेड बाय ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1, 1चा पॉवर 10, ओमेगाचा 0 पॉवर परत 1. करेक्ट. सो इट इज इक्वल टू 1 अपॉन 1चा पॉवर 10 म्हणजेच 1, 1 इंटू 1, 1 म्हणजे किती झाला आन्सर 1. ओके. सो निगेटिव्ह आला तरी काय फरक पडत नाही, आन्सर 1च येणार आहे. नंबर 4 बघितलं, समजलं स्टेप कशा केल्या मी. तो नंबरच खाली येऊन गेलो मी. निगेटिव्ह पॉवर असेल ना तर त्याची पोझिशन शिफ्ट करणे ऑलवेज. ओके. तिथं आपण आयच्या कॅल्क्युलेशनमध्ये पण केलेलं आहे इमेजनरी नंबरमध्ये. ओके. आणि लास्ट प्रॉब्लेम आहे त्याच्यामधला आता ओमेगा रेस टू -105. याचा पण आन्सर डायरेक्ट सांगा किती येईल आता. -105ला 3ने डिवाइड होत आहे का कम्प्लिटली. 1. येस होत आहे डिवाइड 3. आन्सर किती येईल याचं परत 1 येणार आहे. ठीक आहे. फक्त पेपरला लिहिताना तुम्हाला असं स्टेप्स वाईज लिहावं लागेल थेरी पेपरला. बाकी इथं तुम्हाला समजलं काय आन्सर यायला पाहिजे. ओके. आता त्याच एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 2 आहे. इफ ओमेगा इज complex cube root of unity then show that the following. ओके. आता जे मी तुम्हाला इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ज्या लिहून दिल्या बघा ह्या 4. ओके. ह्या 4 तुम्हाला यूज करायच्या. आता परत बघून घ्या. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 आहे. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 आहे. सो इथून 3 फॉर्म्युले माझे तयार होतात. ओके. अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू बीटा, बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू अल्फा. ओके. अल्फा बीटा जोपर्यंत प्रॉब्लेममध्ये येत नाही तोपर्यंत हे नंबर 3 नंबर 4 यूज नाही होणार. जोपर्यंत ओमेगा प्रॉब्लेममध्ये आपल्या त्यावेळेस पहिला आणि दुसरंच यूज करायचं आपल्याला. ठीक आहे. सो पहिले 2 बघा फक्त. ओके ना. ठीक आहे. सो पहिला प्रॉब्लेम आहे आपला. शो दॅट करायचं आपल्याला. प्रॉब्लेम आहे 2 मायनस ओमेगा पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे 2 मायनस ओमेगा स्क्वेअर. ते आपल्याला दाखवायचं आहे इक्वल टू 7. ठीक आहे. सो प्रूव्ह दॅटचा प्रॉब्लेम आहे. सो मी अगोदर घेतो लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू, लेफ्ट हँड साईड काय बघा 2 मायनस ओमेगा स्क्वेअर. ओके. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. सो 2ने मल्टिप्लाय करा 2 मायनस ओमेगा स्क्वेअरला, त्यानंतर मायनस ओमेगाने मल्टिप्लाय करा सेम ब्रॅकेटला, दॅट इज 2 मायनस ओमेगा स्क्वेअर करा. 2ने मल्टिप्लाय 2 इंटू 2 4 मायनस 2 ओमेगा स्क्वेअर मायनस 2 ओमेगा, हा मायनस मायनस काय झाला प्लस ओमेगा स्क्वेअर. करेक्ट. सो इट इज इक्वल टू Omega square. हां. सो दिस इज 4. हां. हे बघा या मिडल ज्या 2 टर्म तुम्हाला दिसतात बघा -2 ओमेगा स्क्वेअर आणि -2 ओमेगा, याच्यातून काय कॉमन निघेल रे. ह्या ज्या 2 टर्म दिसतात तुम्हाला ते, किंवा आणखीन बघा 4 minus 2. किंवा काय करू बघा आपण आणखीन एक वेळ सांगतो तुम्हाला हे सॉल्व करण्यासाठी. हे बघा इथं -2 ओमेगा स्क्वेअर दिसतोय आणि हा प्लस ओमेगा स्क्वेअर आहे. बरोबर ना. -2 ओमेगा स्क्वेअर आणि प्लस ओमेगा स्क्वेअर किती झाला तो मायनस ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर इथलचा काय आला बघा +2 ओमेगा. कळतंय का. हे बघा इथलचा -2 ओमेगा. हे बघा 2ने मल्टिप्लाय केलं 2 इंटू 2 हा 4 झाला. त्यानंतर 2 इंटू मायनस ओमेगा झाला -2 ओमेगा स्क्वेअर. मायनस ओमेगा इंटू 2 काय झाला इथं -2 ओमेगा. त्यानंतर इथलचा मायनस ओमेगा आणि हा ओमेगा. ओके ओके. हां. इथं काय झाला आपला ओमेगा क्यूब. ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगा काय झाला ओमेगा क्यूब. ठीक आहे. सो वरची स्टेप जी आहे मी ती रफ करतो इथं. ओके. आता हे झालं मल्टिप्लिकेशन आपलं. एकच मिनटं. हे बघा 2 इंटू 2 4 बरोबर. परत 2 इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर -2 ओमेगा स्क्वेअर. मायनस प्लसचं मल्टिप्लिकेशन मायनस होणार. मायनस ओमेगा इंटू 2 काय झाला -2 ओमेगा. परत इथं बघा हे मायनस आहे आणि हे मायनस आहे. मायनस मायनस प्लस आणि इथलचा ओमेगा आणि हा ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा काय झाला ओमेगा क्यूब. करेक्ट. हां. सो 4 मायनस इथलचा 2 ओमेगा स्क्वेअर मी ॲज इट इज ठेवला -2 ओमेगा. सांगा रे आता ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती आहे. तो माझ्याकडून राहिला होता ना, तो माझ्याकडून स्क्वेअर झाला होता. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती 1.
लक्षात ठेवा ते ओमेगाचे बघा दोन प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ह्या दोन ओमेगा क्यूब इक्वल टू 1 आहे आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 आहे. ठीक आहे. सो हे बघा आता 4 प्लस 1 की झाला हा 5 मायनस इथं आहे 2 ओमेगा स्क्वेअर मायनस 2 ओमेगा. सो इट इज इक्वल टू 5 मायनस काय कॉमन निघाल इथं 2 कॉमन निघाला मायनस 2 कॉमन. सो इथं ब्रॅकेटमध्ये काय राहिला ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा बरोबर. मायनस 2 कॉमन काढला आता ब्रॅकेटमध्ये राहिला ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाची व्हॅल्यू दाखवतो मी तुम्हाला काय. इथं वर या थोडंसं. हां बघा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा काय व्हॅल्यू त्याची -1. कुठून आली ती व्हॅल्यू ह्याच इक्वेशनवरून येते. हा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा याची व्हॅल्यू किती आपली -1. सो इथं मी त्याला पुट करतो. सो इट इज इक्वल टू 5 मायनस 2 ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा झाला -1. सो 5 मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस 5 प्लस 2 आन्सर 7. आली का राईट हँड साईड इज इक्वल टू RHS. सिंपल आहे बघा 2 मार्काचा क्वेश्चन आहे फक्त हा. 2 प्रॉपर्टीज आपण त्याच्यामध्ये यूज केल्या. समजलाय क्वेश्चन. अरे समजलाय का साक्षी प्रेम वैशाली समजलाय ना सगळ्यांना. ओके. सो 2 प्रॉपर्टीज आपण यूज करतो यामध्ये ओमेगाच्या. सेकंड क्वेश्चन आता सगळे क्वेश्चन शो दॅटचे आहेत. क्वेश्चन असा आहे बघा 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर आणि त्याचा पॉवर आहे 6. हे आपल्याला प्रूव्ह करायचं त्याची व्हॅल्यू इक्वल टू 64. ओके. सो वी टेक द लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6. 2 ते 3 स्टेपमध्ये आन्सर निघतोय. जर तुम्हाला प्रॉपर्टी वापरता आली तर मला सांगा 1 प्लस ओमेगा याची व्हॅल्यू काय असायला पाहिजे रे. 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर. व्हेरी गुड. मायनस ओमेगा स्क्वेअर इथं याची व्हॅल्यू आली मायनस ओमेगा स्क्वेअर आणि पुढे ब्रॅकेटमध्ये परत काय आहे मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6. मायनस ओमेगा स्क्वेअर काय झाला -2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 बरोबर ना. आता मायनसचा इवन पॉवर आहे 6 हा इवन नंबर आहे. निगेटिव्हचा इवन पॉवर असेल ना तर आन्सर ऑलवेज पॉझिटिव्ह येतं बरोबर. सो आन्सर आपलं पॉझिटिव्ह येणार आहे. मग आता इथं काय लिहायचं आहे 2चा पॉवर 6 अँड ओमेगाचा पॉवर 2 त्याचा पॉवर 6 म्हणजे हा दोघांचा पण पॉवर 6 आहे. प्लस काय झालं समजलं ना. निगेटिव्ह नंबरचा इवन पॉवर ऑलवेज प्लस असतो. ओके. सो 2चा पॉवर 6 किती रे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 64. 64 करेक्ट. तो झाला 64 आणि ह्यो किती झाला ओमेगाचा पॉवर झाला हा 2 इंटू 6 किती 12 Raised to 12. करेक्ट. आता 12 ला मला सांगा 3 ने कम्प्लीट डिवाइड होतंय का 12ला 3 ने भाग जातोय का हो जातोय. आपण पहिलाच क्वेश्चन सॉल्व्ह केला बघा जिथं 3 ने भाग जातोय त्याचा आन्सर किती येत असतं 1 येत असतं 1. येस. मग ओमेगा रेस टू 12 ची व्हॅल्यू किती लिहू मी 1 लिहू का. येस इज इक्वल टू 64. हा झाला आपला RHS. समजला क्वेश्चन किती सिंपल होता बघा. जर ओमेगाचा पॉवर 3च्या मल्टिपलमध्ये जर आला 3 6 9 12 काही येऊ द्या 3च्या मल्टिपलमध्ये त्याचा आन्सर डायरेक्ट 1 लिहायचं. ओके. त्यासाठी मी तो पहिला क्वेश्चन घेतला होता तुम्हाला समजण्यासाठी. ओके. एक लास्ट क्वेश्चन घेऊ मग बाकी आपण उद्या बघू. ठीक आहे ना. ओके. क्वेश्चन नंबर 3. मी तुम्हाला कोणताच होमवर्क आज देत नाही आहे. उद्या आपण याला अजून स्टडी करणार आहे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीला बरेचसे क्वेश्चन घ्यावं लागतील त्यावेळेस हे हँड्स ऑन होऊन जातं. 1 प्लस ओमेगा ब्रॅकेट क्यूब मायनस 1 प्लस ओमेगाचा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे. सो आय एम टेकिंग द लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड आहे 1 प्लस ओमेगा ब्रॅकेट क्यूब मायनस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब.
सांगा रे मला 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू किती? minus omega. मायनस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर, त्याचा पॉवर किती? 3. करेक्ट. मायनस सांगा 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती? Minus omega cube. मायनस ओमेगा, त्याचा पॉवर किती? 3. आता समजून घ्या व्यवस्थित हा. हे बघा इथं मायनस आहे आणि मायनसचा ऑड पॉवर आहे, बरोबर. मायनसचा ऑड पॉवर काय येत असतो? मायनस. 3 ऑड आहे ना. मायनस नंबरचा इवन पॉवर ऑलवेज पॉझिटिव्ह आणि मायनस नंबरचा ऑड पॉवर निगेटिव्ह, सो निगेटिव्ह. आणि ओमेगाचा पॉवर किती होईल? 2 × 3 6, बरोबर. इथलचा मधला मायनस. आता इथं ओमेगाचा मायनस आहे बघा हा नंबर आणि त्याचा परत कोणता पॉवर आहे? ऑड. निगेटिव्हचा ऑड पॉवर काय येत असतो? मायनस. पण ऑलरेडी बाहेर मायनस आहे, मायनस मायनस काय होईल? प्लस ओमेगा क्यूब. सो हा मायनस ओमेगाचा पॉवर 6 किती? 6 म्हणजे 3 ने मल्टिपल होत आहे त्याला, बरोबर ना, 3च्या मल्टिप्लिकेशनमध्ये. सो 1 आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1. -1 + 1 किती? 0 इज इक्वल टू RHS. समजले हे 3 क्वेश्चन तुम्हाला? आज आपण याची कंप्लीट थिअरी घेतली बघा आणि 1-2-3 सिंपल एक्झाम्पल घेतले. उद्या आपल्याला भरपूर सारे एक्झाम्पल बघायचे त्या कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीचे. सो आज तुम्हाला एक महत्त्वाचं काम राहील की जे झालं आहे आपलं आज त्याला व्यवस्थित एकदा रिवाईज करा. प्रॉपर्टीज कशा यूज करायच्या, म्हणजे काय होईल, प्रॉब्लेम्स तुम्हाला थोडे फास्ट करायला लागतील. ठीक आहे. ओके, मला बघू द्या कोण कोण प्रेझेंट होतं, मग त्यानंतर तुम्ही एक 10 मिनटं ब्रेक घेऊ शकता. प्रेम आहे, साक्षी आहे, शिवराज, वैशाली येवले. वैशाली येवले नावाने कोण जॉईन आहे? श्रावणी, श्रेयस, सिद्धी. ओके, वैशाली येवले, आवाज येतोय माझा? ठीक आहे, बाकीचे लेफ्ट होऊ शकतात. एक 10 मिनटं तुम्ही ब्रेक घेऊन पुन्हा जॉईन व्हा 9:45 वाजता केमिस्ट्रीला. सर ती अंजली येवले आहे, माझी फ्रेंड आहे. अच्छा, तुम्ही त्या दिवशी मला म्हटले होते की एक जॉईन करणार आहे म्हणून. हा, ती डेमो लेक्चर साठी पाहिजे. चालेल, काय हरकत नाही. तुम्ही त्यांना ग्रुपला ॲड केलं आहे ना? हो सर. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. मग मला फक्त काय कर साक्षी, त्यांचं कंप्लीट नेम आणि नंबर मला आहे ना व्हॉट्सअप करून दे फक्त. हो पूर्ण नाव आणि त्यांचा नंबर, कारण मला ते एक्झामसाठी ॲड करावं लागेल त्याला सॉफ्टवेअरमध्ये. हो सर. ओके, आणि त्यांचा मेल ID असेल तर मेल ID पण पाठवून दे. हो सर. ओके, ठीक आहे, चलो बाय बाय.